श्री गुरुचरित्र अध्याय 9 रजक वर प्रदान। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। सिद्धयोगी श्री गुरुचरित्र महात्म सांगत होते ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपाद येती कुरवपुरात असताना पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा। नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धांनी श्री गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली। ते म्हणाले, श्रीपाद येती कुरवपुरास असताना एक धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे। श्रीपाद येती नित्यनेमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत। त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे। कपडे धुवून झाले की तो श्रीपाद येतींना नमस्कार करीत असे। श्रीपाद येतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी घडत असे। एक दिवस नित्याप्रमाणे स्नान संध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे। आता तू सुखाने राज्य कर। श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोत्राच्या पदराला शकून गाठ मारली। तो म्हणाला, श्री गुरु हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत। त्यानंतर त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली। त्याने गाठ सोडून दिली। त्याने श्रीपाद येतींची अनन्य भावाने सेवा सुरू केली। तो नित्य नियमाने श्रीपादांच्या मठात येत असे। त्यांना लांबूनच वंदन करीत असे। ही सगळी कामे तो अगदी मनापासून श्री गुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे। असे कित्येक दिवस एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले। एक मलेच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता। त्या राजस्त्रिया नटून थटून राजेश्वरात जलविहार करीत होत्या। त्यांची नौका शृंगारलेली होती। नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते। शृंगारलेले हत्ती, घोडे होते, दासदासी होत्या। ते सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला। त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असले भोगले नाही। माझे जीने पशु समान आहे। या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे। केवढे याचे हे ऐश्वर्य! हा किती सुखात आहे! याची पुण्याई केवढी असेल कोणास ठाऊक। याने कोणत्या देवाची आराधना केली असेल, त्या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव याला मिळाले असणार। मला मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही। माझं जीवन एखाद्या पशुसारखं। त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते। श्री गुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली। त्यांनी त्याला विचारले, अरे, तू कशाचे चिंतन करत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर्य भोगत आहे, ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना। मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही। पण आता मला या सुखभोगाची इच्छा नाही। तुमची चरणसेवा मला बरी वाटते, पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला। त्यावर श्रीपाद येती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे। आता प्रथम इंद्रिये शमन करावीत, नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही। या वासना जन्मोजन्मी बांधक ठरत असतात। तेव्हा इंद्रियादी वासना शमविण्यासाठी तू मलेच्छ कुळात जन्म घे व राज्याचा उपभोग घे। श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका। तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे। श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदूर नगरात जन्म घेशील, त्यावेळी मी तेथे येईल। तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल। तू चिंता करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव। काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईल। श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या रजकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले। श्री गुरूंनी त्याला विचारले, तुला या जन्मी राजभोग घ्यायचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, आता माझे उतारवय झाले आहे। लहानपणी किंवा तरुणपणी राजभोग घेणे योग्य ठरेल। ठीक आहे, असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला। नंतर लवकरच रजकाला मृत्यू आला। रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, त्या कथा मी नंतर सांगेन। सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्नानाचे महात्म्य अधिकच वाढले। ते कुरवपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे। श्रीपाद श्रीवल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यायचा असल्याने अश्विन वद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले।
ते लौकिक दृष्टीने अदृष्ट झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी राहिले. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असलेल्या कुणाला दिसत नाही, परंतु ते निर्मळ मनाचे भक्त असतात, त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडलात कुरवपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचे वास्तव्य आहे, असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील रंजक वर प्रदान नावाचा अध्याय 9 समाप्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.